काल नागपूर आणि लातूर विभागाचे दोन याद्या लागल्या होत्या दोन्ही विभागाच्या. आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप साऱ्या काही चुका होत्या, तर काही आता सुधारित यादी आणि काही सूचना आलेल्या आहेत. DV साठी काय महत्त्वाचे कागदपत्र लागतील, त्याच्यामध्ये काय बदल झाले यादीमध्ये ते बघू. आता पुण्याच्या लागलेल्या आहेत, पुणे आणि आज हे बघा औरंगाबादची पण आज लागलेली आहे. ठीक आहे, हे सर्व याद्या तुम्हाला ग्रुपवर मिळतील. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल ग्रुपची, तुम्हाला तिथे मिळतील सर्व. हे लिस्ट वगैरे मी टाकलेले आहेत. औरंगाबादची आज लागलेली आहे, संभाजीनगरची ही पण लागलेली आहे. आणि दुसरी ठीक आहे आपण पुण्याची बघू, पुण्याची पण लागलेली आहे. तर बऱ्यापैकी त्यांनी यादी आता बनवलेली आहे कालपासून जो गोंधळ झाला त्याच्यामुळे. तर सर्वांना तेच सांगेन की तुम्ही आपापल्या डिव्हिजनला जाऊन तुमचे जे डेप्युटी डायरेक्टर ऑफिस आहे तिथे जाऊन निवेदन द्या, त्यांना पत्र द्या. तर ते चेंजेस करतील इथून पुढे. आता जे झालेलं आहे ऑलरेडी नागपूर आणि लातूरचं, त्याच्यामध्ये तर काही चेंजेस इमिडिएटली नाही होणार इतके अर्जंट. आता नागपूर आणि लातूरचे तर ऑलरेडी लागलेल्या आहेत याद्या, त्याच्यामध्ये चेंजेस तर नाही होणार आता. पण इथून पुढे पण जे याद्या लागणार आहेत तर ते तरी ॲटलिस्ट त्यांनी बरोबर लावल्या पाहिजे त्यासाठी. तर हे बघा ह्याच्यामध्ये त्यांनी आता क्लिअरली सेपरेट दिलं आहे. रिमार्कमध्ये बघा हे ओपन जनरल, ओपन जनरल, ओपन वुमन्स रिझर्वेशन हे कॅटेगरी बघा ओपन. तर यांनी सेपरेट असं डिवाईड करून दिलेलं आहे. आता एकच कॅन्डिडेटचं आता वेगवेगळ्या ठिकाणी नाव नाही. तर याच्यामध्ये बघा हा कॅन्डिडेट बघा NTCमधून आहे, पण त्याचं सिलेक्शन झालेलं आहे ओपन वुमन्स रिझर्वेशनमधून. हा पण बघा NTCचा ओपन अगेन्स्ट अर्थक्वेकमध्ये. तर हे त्यांनी आता ठीक आहे आता बरोबर लावलेले आहे यादी की एकाच ठिकाणी टाकलेलं आहे. आता त्याला परत तिकडे दुसऱ्या कॅटेगरीमध्ये त्याचं परत नाव टाकलं नाही. ठीक आहे, तर अशा याद्या प्रत्येक डिव्हिजननं लावल्या पाहिजे, तर थोडा गोंधळ कमी होईल आणि जागा विनाकारण अडकून पडणार नाहीत आणि प्रोसेस लवकर होऊन जाईल. तर तुम्ही प्रत्येक डिव्हिजनला आपापल्या जाऊन तुम्ही तसे त्यांना निवेदन द्या, म्हणजे ते याद्या इथून पुढे बरोबर लावतील. ठीक आहे, तर हे आता मी काही यादी एक्सप्लेन करणार नाहीत की, कारण ऑलरेडी मी हे टाकलेली आहे. काल रात्रीच टाकली होती मी, रात्री 1-1:30 वाजताच काहीतरी मी ग्रुपवर टाकली होती ही यादी ऑलरेडी. पण व्हिडिओ आत्ता टाकतो आहे मी. ही पण टाकलेली आहे आणि आत्ता मी औरंगाबादची तुम्हाला दाखवलेली ते पण टाकलेली आहे. तर आपण आता काही सूचना बघू कागदपत्रासंबंधित त्यांनी जे काही सूचना दिल्या आहेत. तर कागदपत्र सर्वांना सेम लागतील, असं नाही की पुणे विभागाचं आहे म्हणजे त्यांनाच फक्त हे कागद, सर्वांनाच. तर हे बघा हे कालचंच आहे. सोबत यादीतील उमेदवारांना विषय स्टाफनं शासकीय खाजगी दोन्ही ठीक आहे कोणी असून कागदपत्र तर सेमच लागणार आहेत. या पदावर निवड झालेल्या नेमणुकासाठी समुपदेशन करण्याबाबत काउन्सिलिंगसाठी संदर्भ दिलेला आहे. त्या संदर्भ ते सोडून चला हे प्रस्तावाच्यामध्ये उपरोक्त संदर्भ विषयाने कळवण्यात येते की दिनांक 30/1 ते 7 हे आपण 10 वेळेस ऐकलं, प्रत्येक वेळेस त्यांचं तेच असतं, कधी परीक्षा झाली काय झालं. चला तुमची निवडणूक काय झाली, प्रतीक्षाधीन उमेदवार म्हणून निवड झाल्याने, प्रतीक्षाधीन उमेदवार म्हणजे वेटिंग लिस्टमध्ये निवड झाल्यामुळे आपल्या खालीलप्रमाणे कागदपत्राच्या मूळ प्रती, एक ओरिजिनल व एक छायांकित प्रत, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स पण घेऊन लागतील तुम्हाला DVसाठी, आणि एक छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स एक सेट प्रत साक्षांकित करून म्हणजे सेल्फ ॲटेस्टेड करून दिनांक 14 जून 2024 14 तारखेला म्हणजे उद्या सकाळी ठीक 9 वाजता आरोग्य भवन, हे ॲड्रेस दिलेला आहे कुठं जायचं DVसाठी, हे पुण्याच्या कॅन्डिडेटसाठी आहे बरं. आरोग्य भवन परिवर्तन बिल्डिंग पोलीस स्टेशन समोर विश्रांतवाडी पुणे येथे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे, तर आता कागदपत्र काय काय लागतील याच्यासाठी बघा. सगळ्यात पहिले शैक्षणिक व्यावसायिक तांत्रिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्रिका. आता शैक्षणिक कागदपत्र म्हणजे सगळ्याला आता ह्याच्यामध्ये परत नका म्हणू की असं स्पेसिफिक कुठं मेन्शन केलं नाही हेच लागेल का तेच लागेल का, सर्व ठीक आहे. तुमचे 10th 12th तुमचं GNM असेल, त्याच्यानंतर तुमचं BSc असेल, तुमचं रजिस्ट्रेशनपर्यंत सर्व पासिंग कम्प्लिशन जे जे डॉक्युमेंट आहेत सर्व कागदपत्र. ठीक आहे, इथे काय त्यांनी स्पेसिफिक एक असं मेन्शन करून दिलं नाही, तर सर्व तुमचे डॉक्युमेंट्स लागतील, सर्व ते डॉक्युमेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट जातीचा दाखला. ठीक आहे, आता हे तर सर्वांसाठी लागेल. आता काही डॉक्युमेंट आहे जे सर्वांसाठी नाही लागणार. आता जातीचा दाखला, जात प्रमाणपत्र पडताळणी हे कुणाला लागेल, सेकंड नंबरचं ज्यांनी कास्टमधून अप्लाय केले किंवा ज्यांनी कास्टमधून सिलेक्शन झाले, कास्टमधून ज्यांनी अप्लाय केले त्या कॅन्डिडेटसाठी जातीचा दाखला वगैरे लागेल. जे कॅन्डिडेट ओपनचे आहेत ठीक आहे तर त्यांना काही गरज नाही कास्ट सर्टिफिकेटची. ठीक आहे, जे कॅटेगरीचे आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल त्यांच्या कास्टचं. त्याच्यानंतर जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. कास्ट व्हॅलिडिटी नसलं तरी चालतं सध्या, तुम्ही 6 मंथनंतर ठीक आहे नंतर तुम्हाला वेळ मिळतो 6 महिन्यानंतर तुम्ही 6 महिन्यामध्ये देऊ शकता जॉईनिंग नंतर पण. ठीक आहे, तुमच्याकडे सध्या नसले तरी चालतं. सध्या काय पाहिजे, जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट वयाचा पुरावा. वयाचा पुरावा हे सगळ्यांना लागेल. वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला काय एकतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे तुमची
टी सी म्हणजे याला एल सीमध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट. त्याच्यानंतर जन्माचा दाखला, बर्थ सर्टिफिकेट. त्याच्यानंतर किंवा माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र म्हणजे तुमचं 10चं सर्टिफिकेट, 10चं जे सर्टिफिकेट असतं ते. आता हे तिन्ही डॉक्युमेंट नाही लागणार, तिन्हीपैकी एक कोणतंही एक लागेल. जनरली तुमचे हे शैक्षणिक अर्हता डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्येच आहे ना शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र, तर तुम्हाला याच्यासाठी काही सेपरेट कुठलं डॉक्युमेंट आणण्याची गरज नाही. 10वी-12वीचे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये आहेच ना तुमच्याकडे 10वीचं शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र, 10वीची सनद आहे, तर होऊन जाईल, त्याच्यावर काही गरज नाही. चला नेक्स्ट. उत्पन्न व प्रगत गटात मोडत नसल्याचे नॉन क्रिमिनल. हे नॉन क्रिमिनल कोणासाठी? ज्या कॅटेगरीला आहे ज्यांना ॲप्लिकेबल आहे फक्त त्यांच्यासाठी. जसं एक्झाम्पल OBC कॅन्डिडेट आहे त्यांना नॉन क्रिमिनल असतं, त्यांना लागेल. त्याच्यानंतर NTच्या कॅन्डिडेट्सला लागेल. तर जे कॅन्डिडेट आहे ज्या कास्टला नॉन क्रिमिनलच नाही तर त्यांना काही संबंध आहे, त्यांना काही गरज नाही त्या सर्टिफिकेट. जसं समजा SC STचे कॅन्डिडेट असतील किंवा ओपनचे कॅन्डिडेट असतील त्यांना नॉन क्रिमिनलची काही गरज नाही. ठीक आहे, तर हे सर्वांसाठी नाही, जे कास्टमधून आहेत कॅटेगरीमधून आणि त्यांच्या कॅटेगरी नॉन क्रिमिनल आहे त्यांच्यासाठीच. त्याच्यानंतर नेक्स्ट, जाहिरातीमध्ये नमूद केलेले उमेदवाराचे हा महाराष्ट्र. चला, डोमिसाईल, नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल हे तुमचं हे सर्वांना लागेल. ठीक आहे, नॅशनॅलिटी डोमिसाईल हे कंपल्सरी, हे सर्वांना लागेल 5 नंबरचं. त्याच्यानंतर नेक्स्ट, संगणक हाताळणी अर्हता प्रमाणपत्र म्हणजे MSCIT. ठीक आहे, MSCIT सर्टिफिकेट तुम्हाला आता जरी असेल तर चांगली गोष्ट आहे, जर नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला 2 वर्ष वेळ मिळतो, 2 वर्षामध्ये तुम्ही लागल्यानंतर पण काढून देऊ शकता. ठीक आहे, चला नेक्स्ट. 7 नंबरचा पॉईंट, जिल्हा रोजगार व स्वरोजगार कार्यालय नोंदणी केली असल्यास हे कंपल्सरी नाही, ह्याचं काही घेणं नाही, नसलं तरी चालतं, हे सोडून द्या, हा कोणासाठी काही कंपल्सरी नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट, खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, अंशकालीन, माजी सैनिक, EWS निकामाचा अनुभव, अन्य अनुभव प्रमाणपत्र असल्यास त्याबाबतचे सक्षम अधिकारी दिलेले प्रमाणपत्र. ठीक आहे, जर कोणी खेळाडू असेल, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, तुम्ही ज्या कॅटेगरीतून अप्लाय केले, ज्या रिझर्वेशनचा बेनिफिट घेत आहे त्याचे कागदपत्र तुम्हाला लागतील. ठीक आहे, त्याच्यानंतर अनुभव प्रमाणपत्र हे आपल्याला कंपल्सरी नाही, नर्सिंगसाठी स्पेसिफिकली बोलतो मी, नर्सिंगसाठी हे काही मॅन्डेटरी नाही आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला एक्सपिरियन्स जरी असेल घेऊन जायचे, घेऊन जा, नसेल नाही पण घेऊन गेले काही फरक पडणार नाही, तुम्हाला कोणी विचारणार नाही, ते काही कंपल्सरी नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट, क्रीडाविषयक अर्हता, क्रीडा प्रमाणपत्र अर्ज स्वीकारण्याच्या दिनांकाच्या रोजी अथवा तत्पूर्वी धारण करणे आवश्यक. हे स्पोर्ट कॅन्डिडेटसाठी आहे, जे स्पोर्टचे कॅन्डिडेट आहे त्यांचं जे सर्टिफिकेट आहे ना तर ते व्हेरीफाय झालेलं पाहिजे, ते कधीचं जे फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती. ठीक आहे, अर्ज स्वीकारण्याचा दिनांक त्याच्या आधीचं, त्या दिवसाचं किंवा त्याच्या आधीचं. ठीक आहे, त्याच्यानंतरचं कुठलं सर्टिफिकेट चालत नसतं, तर हे त्यांच्यासाठी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, दिव्यांग राखीव असलेल्या पदावर निवड झालेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे सार्वजनिक आरोग्य विभागाचे शासन निर्णय, हा शासन निर्णय दिलेला आहे दिनांक 14 सप्टेंबर 2018 नुसार. नवीन नमुन्यातील दिव्यांग म्हणजे त्यांचा नवीन जो फॉर्मॅट आलेला आहे 2018 त्याच्यामधलं जे नवीन काढलेलं सर्टिफिकेट आहे त्या फॉर्मॅटचं ते तुम्हाला, हे दिव्यांग कॅन्डिडेटसाठी आहे, तर ते तुम्हाला सादर करावं लागणार आहे. ते कोणासाठी आहे? दिव्यांग उमेदवारासाठी फक्त. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे सर्वांसाठी आहे. ठीक आहे, हे सर्वजण द्यायचं. ऑलरेडी आपण आतापर्यंत भरपूर वेळेस बघितलेलं आहे, DMRच्या वेळेस, DHSच्या वेळेस, फर्स्ट सेकंड लिस्टला सर्व बघितलेलं आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, त्याला काही ॲफिडेविट वगैरे काही करू नका, फक्त एक झेरॉक्स काढा प्रिंट हाताने, त्याच्यावर तुमचं नाव, तुमचं ते डेट सही करा, अपत्य 0, 1, 2 काय ते लिहून ते देऊन टाका. ठीक आहे, नेक्स्ट, आवश्यक असल्यास अनुभव प्रमाणपत्र. आता हे बघा, हे कंपल्सरी नाही, मी आधी सांगितलं आवश्यक असल्यास, तर हे वेगवेगळ्या कॅडरसाठी, कुठल्या कॅटेगरीला, कुठल्या कॅडरला जर असेल ॲप्लिकेबल एक्सपिरियन्स कंपल्सरी तर ते त्यांच्यासाठी आहे. स्टाफ नर्ससाठी जर म्हणलं स्पेसिफिकली नर्सिंग कॅन्डिडेटसाठी तर हे कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे, तर अनुभव प्रमाणपत्र तुमच्याकडे घेऊन जावंच लागेल असं काही नाही, नसेल चालते, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आणि असलं तुम्ही नाही जरी घेऊन घेतले तरी काही फरक पडणार नाही. नेक्स्ट, अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्यावरचा पुरावा, हे ॲड्रेस प्रूफ कुठलाही तुमचा आधार कार्ड वगैरे कुठलाही ॲड्रेस प्रूफ एक. त्याच्यानंतर नेक्स्ट, स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र, आधार कार्ड ते ID प्रूफ तुम्हाला दाखवण्यासाठी, स्वतःचे पासपोर्ट साईज 2 फोटो. त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या मग हे EWSचं. ठीक आहे, EWS सर्टिफिकेट, जे EWSमधून अप्लाय केले त्यांनी EWS सर्टिफिकेट लागेल. नेक्स्ट, पॅरामेडिकल पदासाठी आवश्यकतेनुसार काउन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन. ठीक आहे, रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. त्याच्यानंतर ते रजिस्ट्रेशनसाठी पण पुढे त्यांनी सूट दिलेली आहे. ठीक आहे, आमच्या वेळेस तर ते सूट वगैरे तर असं काही नव्हतं, आता ठीक आहे रूल चेंज झालेले आहेत.
तुम्हाला त्याच्यामध्ये पण सूट देण्यात आलेली आहे. चला नेक्स्ट, उमेदवाराने फक्त उक्त कागदपत्र पडताळणीवेळी सादर केलेले कोणतेही शैक्षणिक आरक्षण अनुभव कागदपत्रे बोगस बनावट आढळून आल्यास झालेली नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल या आशयाचे मूळ प्रतिज्ञापत्र हमीपत्र कागदपत्रे तपासणीवेळी सादर करावयाचे आहे. हे भरपूर वेळेस तुम्ही बघितलं असेल, मी त्याचा फॉर्मॅट ग्रुपवर पण टाकला होता. एका हमीपत्र द्यायचं आहे तुम्हाला, एका 100च्या बॉन्डवर पण देऊ शकता तुम्ही. एक हमीपत्र द्यायचं आहे की जे तुम्ही कागदपत्र सादर करताय, शैक्षणिक असतील, अनुभव असेल, जे काही असेल, तर ते सर्व खरे आहेत. तर त्याच्यामध्ये काही खोटे वगैरे आढळले तर ते तुम्ही जबाबदार राहील. अशा आशयाचं एक तुम्हाला हमीपत्र द्यायचं आहे त्यांना. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ते सर्वांना द्यायचे. ठीक आहे, 18 नंबरचा पॉईंट सर्वांसाठी आहे, सर्वांना द्यायचे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट, नाव बदलले असल्यास त्याबाबतचे गॅजेट काही मिस्टेक असेल तुमच्याकडे तर त्याचं, किंवा नाव बदललं असेल विवाहामुळे तर त्याचं गॅजेट आणि विवाह प्रमाणपत्र, ठीक आहे, ते द्यायचे तुम्हाला. जर कुणाचं चेंजेस असेल नावात तर. ठीक आहे, नसेल तर काही गरज नाही. नेक्स्ट 20 नंबरचा पॉईंट, जाहिरातीच्या अनुषंगाने इतर आवश्यक ते कागदपत्रे. ठीक आहे, आणखीन काही तुमच्या वेगळे काही कुठल्या कॅटेगरीतून काही अप्लाय केलं असेल, काही रिझर्वेशन असेल तर त्याच्या संबंधित जे काही रिलेटेड डॉक्युमेंट आहे ते वाले. त्याच्यानंतर नेक्स्ट 21, उमेदवाराने ऑनलाईन भरलेल्या फॉर्मची व हॉल तिकीटची छायांकित प्रत सोबत आणावी. म्हणजे तुमचं हॉल तिकीट आणि जे फॉर्म भरल्यानंतर जो फॉर्मची जे प्रिंट काढून ठेवली असेल तुम्ही ती वाली. त्याच्यानंतर नेक्स्ट 22वा पॉईंट आहे, महाराष्ट्र नर्सिंग रजिस्ट्रेशन अथवा पावती. हा वाला पॉईंट बघा, रजिस्ट्रेशन जरी नसेल तुमच्याकडे, आता कोणी फ्रेशर पासआउट जरी असाल तुम्ही, हा तुमच्यासाठी चांगला पॉईंट आहे की तुम्हाला रजिस्ट्रेशन जरी नसलं तरी पावतीवर पण चालतं. तुम्ही ॲटलिस्ट फक्त अप्लाय करा. अप्लाय जरी केलेलं असेल त्याची रिसिट जरी असेल तर रिसिटवर पण होऊन जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट काही सूचना दिलेल्या आहेत. आपण नोंदणीसाठी वेळेवर उपस्थित राहिला नाहीत अथवा उशिरा हजर झाल्यास आपली नोंदणी सर्वात शेवटी करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला सकाळी 9 वाजता बोलवले तर तुम्ही थोडं लेट झालं वगैरे तुम्हाला, तर सगळ्यात शेवटी तुमचं करण्यात येईल असं सांगितलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर नेक्स्ट, हे कॉमन असते प्रत्येक वेळेस असं सांगतात. त्यानंतर उशिराने हजर झाल्यास नोंदणी केलेल्या उमेदवाराचे समुपदेशन पूर्ण झाल्यावरच आपण समुपदेशनासाठी बोलवण्यात येईल याची नोंद घ्यावी. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड पॉईंट, समुपदेशनाद्वारे कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवार हजर राहणे आवश्यक आहे, अन्यथा पुढील उमेदवाराचा विचार करण्यात येईल, आपली नियुक्तीकरिता विचार करण्यात येणार नाही. तेच की जर तुम्हाला पाहिजे, तुम्हाला सिलेक्शन झाले तर तुम्हाला DVसाठी जावं लागेल, जर तुम्ही नाही आले तर तुम्हाला गरज नाही असं समजून तुमची निवड रद्द करण्यात येईल. ठीक आहे, हे प्रत माहिती सादर केलेलं आहे, त्याचं काही घेणं देणं आपल्याला. चला, हे इतके डॉक्युमेंट्सची लिस्ट आहे. हे सर्वांनाच लागतील, असं नाही की फक्त पुण्यावाल्याला, हे सर्वांनाच लागतील. तर ह्याच्या व्यतिरिक्त काही आणखीन डाऊट्स असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, त्याच्यामध्ये तुम्ही विचारू शकता. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आणि लिंक मिळून जाईल.